नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीच्या कुरकुरीत व खुसखुशीत वड्या। ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत। आता आपण ही चिरलेली कोथिंबीर घेत आहोत। हे बघा, ही स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। त्याच्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे, त्यामुळे वड्या कुरकुरीत खुसखुशीत होतात। आणि 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे। आता त्यात 1 चमचा गरम मसाला घेणार आहे, 1 चमचा धना पावडर, ओवा 2 चमचे, तीळ 2 चमचे, मीठ 2 चमचे। आता कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य पाहू। 2 चमचे जिरे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 12 मिरच्या, आलं आणि चवीपुरते मीठ। आपण हे वाटण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। बारीक करून घेतलेले हे वाटण कोथिंबीर वडीत टाकले तर हे चवीला छान लागते। हे साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊ आणि चला तर मग आता पुढे रेसिपीला सुरुवात करूया। आता हे बारीक केलेले वाटण आपण ऍड करणार आहोत। 2 चमचे वाटण ऍड करायचे आहे। हे वाटण ऍड केल्याने वड्या तिखट झणझणीत चविष्ट होतात। आता आपण टाकणार आहोत 1 चमचा हळद आणि पीठ मळून घेणार आहोत। पीठ मळताना पाणी लागेल तसेच घ्यावे, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते। आता अजून थोडस बेसन घेणार आहे। पातळ झाल्यामुळे थोडस बेसन अजून ऍड केलेलं आहे। पीठ मळून झालेले आहे आता आपले। आता अशा प्रकारे वड्या बनवून घेणार आहोत। आपण ही चाळण वड्या उकडण्यासाठी घेतलेली आहे, तर त्याला तेल लावून घ्यायचे आहे। तेल नाही लावलं तर वड्या
चिटकून राहतात व त्या व्यवस्थित निघत नाही. आता हे तयार केलेल्या पिठाच्या वड्या आपण उकडायला ठेवणार आहोत. त्या 10 ते 15 मिनिटं उकडून घ्यायच्या. आपण एका पातेल्यात पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यावर आता ती वड्याची चाळण ठेवून ती झाकून ठेवायची आहे. 10 ते 15 मिनिटं ह्या वड्या आपण उकडून घेणार आहोत. आता आपण ह्या वड्या 10 ते 15 मिनिटांनंतर शिजल्यात का नाही पाहायच्या आहेत. एखादे चाकू घेऊन पाहायचं की शिजल्यात का नाही. जर त्या चाकूला पीठ लागलं तर म्हणायचे कच्चे आहेत आणि जर लागले नाहीत तर वड्या शिजलेल्या आहेत. चाकूला पीठ लागलेले नाही म्हणजे आपल्या वड्या शिजलेल्या आहेत. आता या वड्या आपण थंड करून घेतलेल्या आहेत. आता ह्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपण या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना तळणार आहोत. आता आपण वड्या तळण्यासाठी 5 ते 6 चमचे तेल घेणार आहोत. आता या वड्या आपण दोन्ही बाजूने खरपूस तळून घेणार आहोत. आता या वड्या तळून झालेल्या आहेत, तर आपण वड्या प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.